गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनाला अखेर यश आलं. एका सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी उच्चारलेला तो झुरळ शब्द, There are youngsters like cockroaches. They don't get any employment. They don't have any place in profession. आणि त्यातून जन्माला आलेली ही कॉक्रोच जनता पार्टी. लाखोंच्या संख्येने युवा पिढी रस्त्यावर उतरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. या सगळ्या प्रकरणानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि नवीन शिक्षण मंत्रीपदी प्रल्हाद जोशी यांची वर्णी लागली. पण मूळ प्रश्न अजूनही तिथेच आहे. नीट परीक्षेचा हा घोळ पहिल्यांदाच झालेला आहे का? याआधी कोणत्या शिक्षण मंत्र्यांच्या काळात असे घोळ झाले होते आणि नवीन मंत्री आल्याने ही सिस्टीम खरंच बदलेल का? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. एकीकडे दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच तोडगा काढू असं आश्वासन दिलं होतं, तर दुसरीकडे उपोषणाच्या 26व्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हातून ज्यूस पिऊन सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. या आंदोलनाचा रोष आणि विद्यार्थ्यांचा दबाव इतका प्रचंड होता की धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा हा द्यावाच लागला. दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद दादरमध्ये सुद्धा उमटले. या आंदोलनात काय काय झालं यावर आम्ही स्वतः तिथे जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या होत्या. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही पहा. अभिजित दिपके याने उचललेला मुद्दा चुकीचा आहे असं आमचं मुळीच म्हणणं नाहीये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलणं हे अत्यंत गरजेचंच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही या आंदोलकांची प्रमुख मागणी होती. राजीनामा तर झाला, पण खरंच एका मंत्र्यांचा राजीनामा घेऊन परिस्थिती बदलते का? आपण जरा नीटचा थोडा इतिहास सुद्धा पाहूया. पहिले मंत्री स्मृती इराणी. नीटची सक्ती आणि राज्य सरकारचा विरोध. 2015 मध्ये स्मृती इराणी यांच्या काळात नीट ऐवजी AIPMT म्हणजेच ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट ही परीक्षा व्हायची. तेव्हा हरियाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी एवढा मोठा प्रचंड पेपर लीक झाला की शेवटी सर्वोच्च न्यायालयाला ती परीक्षाच रद्द करावी लागली. त्यानंतर 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देशभरात फक्त नीटद्वारेच वैद्यकीय प्रवेश होतील असा कडक निर्णय जाहीर केला. यामुळे प्रादेशिक भाषांमधील विद्यार्थी आणि अनेक राज्यांमध्ये मोठा गोंधळ व असंतोष निर्माण झाला होता. दुसरे मंत्री प्रकाश जावडेकर. प्रादेशिक भाषांमधील भाषांतराचा घोळ. 2018 मध्ये तामिळ भाषेतील प्रश्नपत्रिकेत तब्बल 49 प्रश्न हे चुकीचे भाषांतरित झाले. मद्रास उच्च न्यायालयाला बाधित विद्यार्थ्यांना तब्बल 196 ग्रेस मार्क्स देण्याचा ऐतिहासिक आदेश हा द्यावा लागला होता. आणि विशेष म्हणजे परीक्षांमधील हेच घोळ रोखण्यासाठी याच काळात NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना झाली. तिसरे मंत्री ते म्हणजे रमेश पोखरियाल निशंक. कोरोना काळातील घोळ आणि तांत्रिक त्रुटी. जेव्हा देशभरात कोरोना होता तेव्हा रमेश पोखरियाल यांचा कार्यकाळ सुरू होता. त्यावेळी परीक्षा केंद्रांवरील गोंधळ आणि OMR या शीट्समधील तफावतींमुळे हजारो विद्यार्थी हे न्यायालयात गेले. थोडक्यात सांगायचं तर 2014 आणि 2016 दरम्यान नियम आणि पेपर लीक वरून घोळ झाले, तर 2018 आणि 24 दरम्यान चुकीचं भाषांतर, तांत्रिक त्रुटी आणि NTA व्यवस्थापनातील त्रुटींमुळे सातत्याने वाद हे निर्माण होत राहिले आहेत. आणि आता धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात पुन्हा तोच पेपर लीकचा गदारोळ आणि निकालातील घोळ झाला. म्हणजे बघा ना, स्वातंत्र्यापासून मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यापासून सुरू झालेली ही शिक्षण मंत्र्यांची यादी असो किंवा मग आताचे नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी. चेहरे बदलले, मंत्री आले आणि मंत्री गेले, नवीन NTA संस्थाही आणली, पण विद्यार्थ्यांचा मनस्ताप थांबणार का? तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणूनच आपला हा मुद्दा कोणा एका व्यक्तीविरोधात किंवा पक्षाविरोधात नाहीये. गाडी जर आतून पूर्ण सडलेली असेल तर फक्त ड्रायव्हर बदलून अपघात थांबतील का? नीट परीक्षेच्या वादानंतर NTAचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना पदावरून हटवण्यात आलं. आणि सर्वात मोठी गंमत माहितीये काय झाली? जेव्हा नीट परीक्षा या प्रकरणात ग्रेस मार्क्स आणि पेपर फुटीचा संशय आला तेव्हा केंद्र सरकारने चौकशीसाठी जी उच्चस्तरीय समिती स्थापन केली
त्या समितीचे अध्यक्ष दुसरं तिसरं कोणी नसून खुद्द प्राध्यापक प्रदीप कुमार जोशी यांनाच बनवण्यात आलं होतं. म्हणजे ज्या संस्थेच्या व्यवस्थापनावर आरोप त्याच संस्थेच्या अध्यक्षाला तपासाची कमान देणं ही कोणती अकाउंटेबिलिटी? म्हणजे गाडीचा ड्रायव्हर बदलून चालणार नाहीये, तर संपूर्ण गाडीच ही दुरुस्त करावी लागेल. मंत्र्यांचा राजीनामा ही केवळ एक राजकीय पायरी ठरू नये, तर ती एका नव्या शैक्षणिक क्रांतीची सुरुवात असली पाहिजे. आता नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या समोर या सडलेल्या सिस्टीमला दुरुस्त करण्याचं खूप मोठं आव्हान असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? नवीन मंत्री आल्याने नीटची ही परीक्षा पद्धत पूर्णपणे पारदर्शक होईल का, की अजूनही सिस्टीम मध्ये मोठ्या बदलांची गरज आहे? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.